नमस्कार। इस वक्त हम मौजूद है मुंबई के कुर्ला विधानसभा क्षेत्र, जहां पे भाषावाद का जो मामला है वो बढ़ता नजर आ रहा है। कहीं ना कहीं 1 मई से महाराष्ट्र दिवस के मौके पर रिक्शा और टैक्सी चालकों को कहीं ना कहीं मराठी बोलना अनिवार्य कर दिया गया है। लेकिन आज कुर्ला विधानसभा द्वारा मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना द्वारा आज एक पोस्टर जाहीर किया गया। उस पोस्टर पे लिखा है, मी मराठी बोलतो, मला मराठी समझतो, या माझा रिक्शाला बसा। ऐसा एक पोस्टर है जो इन सारी रिक्शाओं पे अभी लगाया जाएगा। लगाने का मकसद ये है कि कहीं ना कहीं जो मुंबई करे मराठी मूल निवासी है वो इस स्पीकर को पढ़ के मराठियों की रिक्शे में बैठने की कोशिश करेगा और बैठना चाहिए। इस तरीके का पोस्टर मनसे द्वारा जाहिर किया गया है। हमारे साथ खुद रिक्शा चालक हैं जो उत्तर भारत से आते हैं, मुंबई में कई वर्षों से मुंबई करों को अपनी सेवा देते नजर आए। ऐसे ही हाँ, क्या नाम है भाई आपका? मेरा नाम मोहम्मद रिजवान मलिक है। हाँ, कब से आप मुंबई में रिक्शा चला रहे हैं और मराठी भाषा आणि बोलने 27 वर्ष झाले होते। हाँ 27 वर्ष मराठी बोलू शकतो, मराठी समजू शकतो। मला मुलगी 3 मुलगी आहे, मराठी मीडियममध्ये पढतो, मी सान ट्रॉम्बेला राहिलो। साइन ट्रॉम्बेला तुम्ही राहते असं म्हणते। पण अभी ट्रॉम्बे 1 मध्ये तारीख राहिलो। से मुंबई में महाराष्ट्र दिवस पे काफ़ी आफत आने वाली है रिक्शा चालक और टैक्सी चालकों को। आप ते बरं होतं, तो सांगायला होतो ना, मराठी बोलायला होतो ना, मराठी शिकायला पाहिजे होतं, सगळं करायला होतं, इथे राहायला होतो, तो मराठी शिकायला पाहिजे होतं। तो क्या आप मराठी सीखेंगे? मराठी बोलतो मी, शिकले होतो थोडी, जास्ती पण शिकले मी मुलगीला 3 मुलगी आहे माझ्या, 3 मराठी मीडियममध्ये शिकता आहे, ट्रॉम्बेमध्ये, ट्रॉम्बे आमची शाळामध्ये। मी हिंदी आहे, मुलगी लोकांना शिकतो मराठी मीडियममध्ये। कुछ उत्तर भारतीय जो मुंबई में रिक्शा चला जिन्हें मराठी नहीं आती, उनको आप क्या कहना चाहेंगे? उनको सीखना चाहिए, उनको टाइम देना चाहिए, ज़रूरी है, सीखना चाहिए। हिंदी में अगर बोलते हैं तो सीखना बहुत जरूरी है। देख सकते हैं किस तरीके से मुंबई कर है, रिक्शा चालक है, कहीं ना कहीं मराठी भाषा को सीखते नजर आ रहे हैं, मराठी में बोलते नजर आ रहे हैं। अपने परिवार अपनी बच्चियों को मराठी में शिक्षा देते नजर आ रहे हैं। लेकिन अनिवार्य करने के बाद क्या लगता है मुंबई में जो उत्तर भारतीय रिक्शा चालक है वो मराठी सीखेंगे या किस तरीके की सरकार नई नीति लाती है, इसको देखना होगा। साहेब काय बोलणार, मराठी आणि हिंदी भाषा खास करून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना शिकणे आणि बोलणे ह्याच्यावर काय बोलणार? महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषा ज्यांना येते, बोलता येते, मग ते कोणत्याही राज्यातून आलेले का असेना, त्यांनाच रिक्षाचा परवाना देण्यात यावा असा आदेश आहे। परंतु त्या आदेशाला कुठेतरी बगल देऊन RTO अधिकाऱ्यांनी लाच घेऊन, पैसे घेऊन काही परप्रांतीयांना परवाने देण्याचं काम केलेलं आहे। आज त्याच सर्व बाबी संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आल्यानंतर, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी वारंवार आवाज उठवल्यानंतर आता कुठेतरी महायुतीचे माननीय परिवहन मंत्री सन्माननीय प्रताप सरनाईक साहेब यांनी 1 मे पासून ज्या रिक्षाचालकांना मराठी बोलता येत नाही अशा रिक्षाचालकांचे परवाने रद्द करणार असा फरमान काढल्यानंतर सर्व रिक्षाचालकांमध्ये कुठेतरी एक अफरातफरी माजलेली आहे। अनेक उत्तर भारतीय रिक्षाचालक येत्या 4 तारखेला रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत आणि कुठेतरी त्यांचे नेते 15 लाख रिक्षाचालक रस्त्यावर उतरतील आणि मुंबई बंद होईल अशा वल्गना करताना दिसत आहेत। हेच थांबवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे अध्यक्ष यांच्या आदेशानुसार मनसे नेते सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून सन्माननीय अध्यक्ष संजय नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण मुंबईभर आम्ही अशा प्रकारचे स्टिकर रिक्षावर चिटकवत आहोत। याचा अर्थ असा आहे की मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा। म्हणजेच अनेक दुसऱ्या राज्यातील परभाषी रिक्षाचालक ते सुद्धा म्हणतात की मला मराठी समजते, मला मराठी बोलता येते, या माझ्या रिक्षात बसा। याचा अर्थ की आम्ही कोणत्याही भाषिकाचा, परप्रांतीयांचा द्वेष करत नाही, तर ज्यांना मराठी येत नाही, जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे याची आम्ही मागणी करत आहोत। परंतु त्याला कुठेतरी दादागिरीच्या स्वरूपात थांबवण्याचं काम येत्या 4 तारखेला करण्याचं प्रयत्न हे सर्वजण करणार आहेत। त्यालाच कुठेतरी उत्तर म्हणून, प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाध्यक्ष राजसाहेब ठाकरे, मनसे नेते अमितसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार
आम्ही सर्वजण 4 तारखेला सज्ज आहोत. मराठी चालकसुद्धा रिक्षाचालकसुद्धा सज्ज आहेत. ते जास्तीत जास्त वेळ काम करणार आहेत. जरी दुसऱ्या रिक्षा उभ्या राहिल्या तरी मराठी चालकांची रिक्षा 12 तास 18 तास चालू असणार आहे. आम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून आमच्या स्वतःच्या वैयक्तिक गाड्यासुद्धा रस्त्यावर मोटरसायकल 4 व्हीलर काढून लोकांची सेवा करणार आहोत. आज मनसे नेते अमितसाहेब ठाकरे याच आंदोलनाला एक इशारा देत असं म्हटलेलं आहे की तुम्ही संप करू शकता, तो तुमचा अधिकार आहे. परंतु जर जो रिक्षा चालवतो त्याला अडवण्याचा जर प्रयत्न तुम्ही केला तर रस्त्यातच मारू. आणि याच साहेबांच्या आदेशाचं पालन आम्ही महाराष्ट्र सैनिक करणार आहोत. तुम्हाला आंदोलन करायचं आहे, तुम्ही शिस्तीत करू शकता. परंतु जर कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, कोणत्या रिक्षा चालकाला अडवण्याचा प्रयत्न केला, दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही. नट 20 वर्ष आली पक्षाला, तेव्हापासून महाराजसाहेब हेच सांगतात आहे की मराठीला प्राधान्य द्या प्रत्येक वेळेला. ते आज फक्त सरकारने अनाऊन्स केलं आणि त्याचे पडसाद दिसतात आहे की काय होतं आहे की हे लोक का अरेवाई करतात आहे. तुमच्या जाण्याने म्हणे मुंबईला काही फरक पडणार. लॉकडाऊनमध्ये सगळे निघून गेले होते, जेवणाचे डबे रस्त्यावर फेकून गेले होते, काही फरक पडत, सगळे व्यवहार चालले. तुमच्या जाण्याने तुम्हाला फरक पडेल, आम्हाला ना. आम्ही आमचं काम, आमचे नवनिर्माण सेनेचे जे काही कार्यकर्ते वाघमारे साहेबांनी सांगितलं असेल तुम्हाला आता की आम्ही स्वतः उतरणार आहोत. आमच्या ज्या वेकिल्स आहेत त्या आम्ही सर्व्हिस म्हणून लोकांची कुठेही गैरसोय होऊ नये म्हणून. मनसेचं हेच, मनसेची स्थापना यासाठीच झालं आहे की लोकांसाठीच. आम्ही त्यांची कुठे गैरसोय होऊ देणार. मग आमच्या प्रायव्हेट व्हेकल्स काढू, बाईक, जसं लोकांना सहकार्य केलं तसं करू. ह्यांच्यामुळे कुठे अडणार नाही, पण त्यांना मराठी शिकावंच लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. शंकर उपविभागाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुर्ला विधानसभा. मी आपल्यामार्फत सर्व माणसांना एकच सांगेल, सर्व रिक्षावाल्यांना एकच सांगेल, तुमचे ते मराठी भैया नेते आहेत म्हणजे संजय निरुपम असतील किंवा सदावर्तेसारखे जे लोक आहेत त्यांना कुठेतरी आवार घाला. त्यांच्यामुळे हे वातावरण सगळं तापत चाललं आहे. तुम्ही त्यांच्या नादाला लागून जर मराठी माणसाच्या विरोधात जात असाल तर त्याला तोडीस तोड सूत्र आमच्यातर्फे देण्यात येईल. ही एकच मी तुम्हाला नम्र विनंती करतो आहे की जे संजय निरुपमसारखे माणसं आहेत त्यांच्या कुठल्याही नादाला लागू नका आणि जास्तीत जास्त मराठी शिका. तुम्ही मराठीला विरोध केलात तर आम्ही तुम्हाला विरोध करणार, ही 100% आणि साहेबांचा आदेशच आहे तसा. तुम्ही आम्हाला आडवे जाऊ नका, आम्ही तुम्हाला काही करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र सगळ्यांना. मी कुर्ला विधानसभा महिला अध्यक्ष, विभाग अध्यक्ष सुचिता चव्हाण. मला हेच म्हणायचं आहे, मराठीच्या बाबतीत तेच सांगायचं आहे की जे परप्रांतीय येऊन इथे रिक्षा चालवत आहेत त्यांना रिक्षा चालवायला लाज वाटत नाही, पण मराठी बोलायला लाज वाटते. पण मी सन्माननीय महाराजसाहेबांच्या नेतृत्वात मी हे सांगते की राजसाहेब नेहमी मराठी जे बोलतात ते तुम्हाला तुम्हाला ऐकायला येत नाही, त्याच कानाखाली आम्ही तुम्हाला पेटवू करून. एवढंच बोलायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठीवाद पेटलेला आहे, पण कोणामुळे पेटलेला आहे हे पण महत्त्वाचं आहे. आणि मी सांगेन सगळ्यांना की जसं आपण परराज्यात जातो, केरळ आहे, सुरत आहे, गुजरात आहे, चेन्नई आहे, तिथे बघा सगळेजण आपापल्याच भाषेत बोलतात. कोणीही तुम्हाला हिंदीतसुद्धा उत्तर देत नाही. तर मग मुंबईतच असं का? आपण मराठी आहोत तर आपणच हा आवाज उठवला पाहिजे. आज राजसाहेबांनी, अमित साहेबांनी हा आवाज उठवलेला आहे, तर आम्ही सर्व मनसैनिक त्यांच्याबरोबर आहोत, साथीने उभे आहोत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी सतीश नाडा, शाखा अध्यक्ष, प्रभाग क्रमांक 151, कुर्ला विधानसभा. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्याला भाकरी ज्या राज्यात भेटतं, तुम्हाला जेवण पाहिजे, इथलं पैसे पाहिजे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अख्खा कुटुंब 40-40 वर्षापासून राहत आहे, तुम्हाला पैसे सर्व पाहिजे, पण मराठी भाषा का नको? सरकारचं तर जे काय असेल ते आमचे साहेब, आमचे विभाग अध्यक्ष ते करते. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही जिथं कमवताय, जिथं तुम्हाला भाकरी भेटते, तिथला राज्य भाषा, त्या भाषेचा सन्मान करायचा आहे तुम्हाला आणि मराठी भाषेमध्येच तुम्हाला बोलावं लागेल. एवढंच मला. आणि इतर जे तुम्ही मराठी भाषेच्या विरोधात जे इतर परप्रांतीय जे नेते आहेत त्यांना जे भेटण्याचा जेवढा वेळ वाया घालवत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इथं मराठी शिकू शकताय. 10 दिवसापासून तुम्ही ह्या नेत्याला भेटा, त्या 10 दिवसात तुम्ही मराठी शिकायचा प्रयत्न करा, 100% तुम्ही शिकू शकता. बस एवढंच मला बोलायचं. अध्यक्ष, प्रभाग क्रमांक 169. मी एवढंच सांगेल, जे परप्रांतीय 4 मेला जो संप करणार आहेत तो त्यांनी मराठी माणसांच्या विरुद्ध करू नये. त्यांनी फक्त एवढंच करावं की मी मराठी बोलेल, मी मराठी बोलण्याचा प्रयत्न करेल. जर त्यांनी जे मराठी रिक्षा ड्रायव्हर आहेत त्यांना जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आदरणीय विभागाध्यक्ष वाघमारे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे खळखट्याक करणार हे निश्चित. हे त्यांनी लक्षात ठेवावे.
धन्यवाद. 149ची साक्षी शिरवडकर. राजसाहेबांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे आणि ते सगळ्यांनी ते पटवून घ्यायलाच पाहिजे. बस माझं एवढंच म्हणणं आहे. मी शुभांगी सुधीर अंबुरे, कुर्लागड शाखा अध्यक्ष. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही महाराष्ट्रात राहताय तर महाराष्ट्रात मराठी भाषा आलीच पाहिजे. नसेल येत तर शिका आणि मराठीत बोला. रिक्षेत आपणसुद्धा बसताना कुठे जायचं आहे ते मराठीतच बोललं पाहिजे आणि त्याला मराठीत बोलायला लावलं पाहिजे. आपल्यावर पण आहे आणि त्यांनी ते शिकलंच पाहिजे आमच्याकडून. जर महाराष्ट्रात राहताय तर मराठी आलंच पाहिजे. मी इंदिरा तांबे, कुर्लागड शाखा क्रमांक 169. माझं असं म्हणणं आहे की त्यांना आता शिकायचं आहे व त्यांची इच्छा असती तर फार पूर्वी शिकू शकले असते. आता पण 5-7 वाक्य शिकायला काही कठीण नाही आहे, पण त्यांची इच्छाच होत नाही आहे किंवा त्यांना इकडे सगळ्यांना हिंदी बोलायला लावायचं असेल तर तसं होणारच नाही. त्यांना शिकावंच लागेल आणि फार कमी वेळात शिकता येतं. आता मला जर सांगितलं ना तमिळ भाषा शिकायला तर मी लगेच शिकणार. तर ते पण शिकू शकतात ना मराठी. त्यांना रात्रंदिवस लोकांचं मराठी ऐकू येतं. जेव्हा गाडीत लोक बसतात तेव्हा ते लोक मराठीत बोलत असतात ना. तर त्यांना इच्छा होत नाही किंवा त्यांना शिकायचं नाही आहे हे त्यांनी ठरवलं आहे म्हणून ते शिकत नाही आहेत. पण याच्यापुढे अशी चुकी न करता त्यांनी बोलावं.